सहकारी आहेत ज्यांना आम्ही भैया म्हणून प्रेमाने हाक मारतो ते पुष्कर शेट्टे यांच्या या व्यवसायाला आमच्या तमाम बेरोजगार व्यवसायाच्या वतीने मनपूर्वक आम्ही शुभेच्छा देतो. 10% डिस्काउंट आपण आता 20% केलं तरी बरं होईल. ओके आणि कोरोनाचा अशी व्हेरी गुड. आणि सामना सुरू झाल्याच्या नंतर अनाउन्समेंट बंद राहणार आहे, लक्षात घ्या. आणि विशेष करून आज या ठिकाणी आम्हाला विशेष सांगावं लागेल की मुंबई उपनगर जिल्ह्याचे एक क्रीडा संघटक नव महाराष्ट्र संघ मुंबई उपनगर प्रशिक्षक खेळाडू आणि विद्यालय आणि सध्या जागर क्रीडा मंडळ मुंबई उपनगर आणि सोजाई क्रीडा मंडळामध्ये मुलाचा सहकार्य करतात ते संभाजी माडगूळ यांचं विशेष कौतुक करावं लागेल. आणि आज या ठिकाणी ते उपस्थित आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. जिल्हा निवडणूक उपाध्यक्ष सन्माननीय रुपेशजी कदम त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत नगरसेवक राजेश गोवंडी आणि सन्माननीय वैभवजी कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्याचबरोबर माजी शहर अध्यक्ष सुधीर यशवंतराव मोठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि त्याचबरोबर बांधकाम सभापती अजून किती वेळ बस पुढे उशीर होते. कबड्डीचा महासंग्राम आणि ही लढाई आहे अतिशय अटीतटीची आणि चुरशीचा सामना. मी पुन्हा एकदा आमच्या लढत्या क्रीडारसिकांना विनंती करतोय, सामना जर अटीतटीचा चलो. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आणि कबड्डीवर ज्यांचं नितांत प्रेम आहे ते भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रमोद अगटराव हे निकम साहेबांनी विनंती केल्याप्रमाणे भाजपाचे तालुकाध्यक्ष हे या कबड्डी स्पर्धेचे रनिंग कॉमेंट्री करतायत. जरा जोरदार काय होईल काय योगा बघा. सध्याची कबड्डी नवीन टेक्नॉलॉजीमध्ये आहे, परंतु गेल्या 10 ते 15 वर्षापूर्वी सध्याच्या वेळेला आमच्या देवरूच्या एसटीच्या जयंतीच्या निमित्ताने कबड्डी स्पर्धा व्हायच्या. नंतर निराळा माहोल संमुक्त तालुक्यामध्ये असायचा, देवरूख परिसरामध्ये असायचा. त्यावेळेला देवरूखच्या एसटी स्टँडला दत्त जयंतीच्या अशा स्पर्धा असायच्या. आणि त्यावेळेला निराळे एक हौस आणि त्यावेळेला पाहिलेली कॉमेंट्री ती मनामध्ये खूप अशी घर करून ठेवलेली. आता संपूर्ण समोर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या बोर्ड असल्यामुळे कोणाला कॉमेंट्री सांगण्याची आवश्यकता वाटत नाही, समोर दिसत असतं. पण एक हौस होती आणि म्हणून मी विनंती केली मला एक 2-3 मिनिटं मला थोडीशी आपली हौस आहे, थोडीशी ह्या ठिकाणी आपण करूया.
नाही. धन्यवाद. मला असं वाटतं या ठिकाणी चिपळूण विरुद्ध दापोली अशा दोन्ही संघाचा अंतिम सामना. दापोली संघाचा 6 नंबरचा खेळाडू आपल्या डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात, उजव्या कोपऱ्यातून मध्यभागी मध्ये बघून एक खेळाडू मार्क करण्याचा इशारा आणि दापोलीला एक गुण या ठिकाणी मिळतोय. मग करा पंचांचा निर्णय. संगमेश्वर तालुक्यामध्ये कबड्डीच्या सामन्यासाठी खूप आनंददायी असा अनुभव गेल्या अनेक वर्ष आपल्याला मिळत होता. पुन्हा एकदा चिपळूण संघाचा 8 नंबरचा खेळाडू आपल्या समोरच्या 5 खेळाडू समेत संपूर्ण मैदानामध्ये खेळत आपले सुंदर असं पदचालीचं दाखवत सीमारेषेवर खेळत आपल्या मैदानात सुखरूप परत. दापोलीचा हा खेळाडू चिपळूणच्या पूर्ण 7 खेळाडूंसमोर मध्यभागी उजव्या कोपऱ्यात, उजव्या भागी मध्यभागी 1 नंबरचा खेळाडू बाद करण्याचा इशारा करतोय. पाहूया पंच काय निर्णय देतात. आणि विशेष त्याने 1 खेळाडू बाद करत आपल्या संघासाठी 1 गुणाची कमाई केलेली. पुन्हा एकदा चिपळूणचा 8 नंबरचा खेळाडू दापोली संघाला अतिशय सुंदर अशी पकड केली. अतिशय सुंदर करण्यासाठी दापोलीचा मला वाटतं यशस्वी असा हा 6 नंबरचा खेळाडू आपल्या डाव्या कोपऱ्यातून मध्यभागी 5 खेळाडू समोर आपलं कौशल्य दाखवून मध्यरेषेवर स्थिरावर पुन्हा आपल्या मैदानात सुखरूप परत. चिपळूण अत्यंत चुरशीची अशी ही लढाई जिल्हा अजिंक्य स्पर्धेसाठी. चिपळूणचा हा स्टार खेळाडू भोजने आपल्या डाव्या कोपऱ्यात अतिशय संत असा अभिजित भोजने मध्यभागी सीमारेषेवरून आपल्या मैदानात सुखरूप परत. खेळाडू तिथं प्रदर्शन या ठिकाणी होते. 12:05 झालेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंती सुरुवात होते आणि या शिवजयंतीच्या मुहूर्तावर रत्नागिरी जिल्ह्याचा अजिंक्य स्पर्धक कोण हे आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या विधानसभेच्या सन्माननीय आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये ठरणार आहे. आणि त्यामुळे याला एक निराळा रंग त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. चिपळूणचा 11 नंबरचा खेळाडू दापोलीच्या 7 खेळाडूंसमोर आपलं आव्हान. यजमान कोण वाटलं तर थांबायला सांगा. माझी हौस बसून आपल्या डाव्या कोपऱ्यातून पायानं मारण्याचा प्रयत्न, 1 खेळाडू मारण्याचा प्रयत्न आणि 1 खेळाडू बाद करत चिपळूण संघाला 1 गुणाची कमाई. या ठिकाणी 5-5 अतिशय सामना बरोबरी. खूप असा चुरशीदार सामन्याचं या ठिकाणी प्रदर्शन आपल्या सगळ्यांच्या समोर. सुंदर पकड दापोली संघाचा खेळाडू चिपळूण संघाने केलेले आहे. उंच उडी मारून आणण्याचा प्रयत्न, अयशस्वी प्रयत्न. दापोलीचा 8 नंबरचा खेळाडू चिपळूण जमाव करायचा. चिपळूणचा 8 नंबरचा खेळाडू दापोलीच्या 5 खेळाडूंसमोर अतिशय उंच अशी खोलवर चढाई करत उजव्या कोपऱ्यातून मध्यभागी पुन्हा एकदा सीमारेषेवर आपल्या मैदानात सुखरूपमध्ये परत. दापोली दोन्ही संघासाठी अतिशय महत्वाची लढाई. संपूर्ण संघासमोर
आपल्या मैदानात पुन्हा एकदा परत 11 नंबरचा हा खेळाडू चिपळूणचा केवळ 5 स्पर्धकांसमोर डाव्या कोपऱ्यात मध्यभागी पुन्हा एकदा आपलं सुंदर असं बदलालित्य करत आपल्या संघासाठी आणि त्याची पकड करण्याचा प्रयत्न झाला. मला वाटतं हा यशस्वी प्रयत्न दापोली संघाने केला आणि हा दूर जातोय दापोली संघाच्या पायऱ्यामध्ये. 6 रनसमोर दापोलीचा हा सुंदर शर्यती असणारा हा खेळाडू बोनस गुण मिळण्याच्या प्रयत्नात आपल्या लातेला गडी मारण्याचा प्रयत्न. आणि आपल्या मैदानात कोणताही धोका न पत्करता सुरक्षित परत चिपळूण. सर इथं उपस्थित असल्यामुळे चिपळूणच्या संघाला थोडंसं प्रेशर असणं अपेक्षित आहे, कारण यजमान स्वतः इथे उपस्थित आहे आणि त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीत चिपळूणला बक्षीस मिळालं पाहिजे अशी त्यांची देखील अपेक्षा असणार आहे. पाहूया काय होतंय. दापोलीचा हा खेळाडू दापोलीच्या त्या खेळाडूला बाद करत 1 गुणाची कमाई चिपळूण संघाला. चिपळूण संघाचे गुण होते 7, दापोली संघाचे गुण 6. अत्यंत चुरशीदार असा हा सामना. अभिजित भोजने एक यशस्वी खेळाडू आपल्या डाव्या कोपऱ्यात पकड करण्याचा अयशस्वी प्रयत्न. मला वाटतं यशस्वी माफ करा हा दापोली संघाला याचा गुण मिळतोय. पुन्हा एकदा 7-7 अतिशय चुरशीदार अतिशय चुरशीदार अशाच प्रकारचा अंतिम सामना व्हावा अशी सर्व क्रीडा रसिकांची अपेक्षा असते, कारण हा शेवटचा सामना अतिशय चुरशीदारच असायला हवा. आणि अशाच प्रकारे चांगल्या खेळाचं प्रदर्शन दोन्ही संघाकडून जिल्ह्याच्या नावाला अशी रत्न या दोन्ही तालुक्यातून या निवडणुकीमध्ये आज दोघांचे प्रदर्शन करतात. 6 खेळाडूंसमोर चिपळूणचा 8 नंबरचा खेळाडू उजव्या कोपऱ्यात दिलेला बोनस पॉइंट मिळाला मला वाटतं चिपळूणसाठी, पण त्यांनी तसा इशारा केलाय. 6 खेळाडूंचा दापोलीचा हा खेळाडू. सामना कुठल्याही क्षणी कुठेही सुटेल, परंतु अतिशय स्पर्धात्मक असं आव्हान दोघांकडून खेळाडू मारण्याचा प्रयत्न. आणि खेळाडू वृत्तीनं देखील चिपळूणच्या या खेळाडूनं आपला हात वर केलेला आहे, तो मान्य देखील केलेला आहे. कुठल्याही प्रकारचा वाद विवाद करता नव्हता. अशा प्रकारचं सुंदर असं खेळाडूचं दर्शन या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळतंय. 7 खेळाडूंसमोर हा चिपळूणचा खेळ. आपल्या उद्योगपतीची पकड करण्याचा प्रयत्न. पाहूया काय झालं. आताच मधला आपण खेळाडूंचं दर्शन करणार आहोत. मला असं वाटतं की शांत पंचाने निर्णय आपण मान्य करावा. दोघांनी शांततेने घेऊन खेळाडूंचं दर्शन द्या. आणि खेळाडू बाद एक गुण जातो दापोली संघाला. 4 प्रतिस्पर्ध्यांसमोर दापोलीचा हा खेळाडू अतिशय शांतपणे चढाई करतोय. आणि 2 अपघातानं 2 खेळाडू बाद झाल्याचं तर या ठिकाणी दिसते. पंचाने निर्णय पाहूया. शेवटी पंचाने निर्णय अंतिम राहील. 2 झालेले आहेत. पाहूया पंचाने निर्णय काय तो.
रायडर देखील बाद झाल्याचे दिसते, पाहूया. अकरा दापोलीसाठी 11 आणि अतिशय सुंदर पकड दापोली संघानं चिपळूणच्या गाडीने दिलेले आणि 12वा गुण जातो तो दापोली संघाला. अतिशय सुखीदायक अशी स्पर्धा होते. उपस्थित प्रेक्षकांचं अतिशय समाधान करणारा सामना. 6 नंबरचा खेळाडू 1 गडी बाद करण्याच्या प्रयत्नात 1 गडी बाद करून आपल्या संघासाठी दापोली संघासाठी 1 गुणाची कमाई. 9 नंबरचा खेळाडू शेवटचा खेळाडू मला वाटतं 7 खेळाडूंच्या समोर आपल्या संघासाठी कुठल्याही परिस्थितीत गडी बाद करण्याचा प्रयत्न पकड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दापोली संघाने गडी बाद करण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं त्यामध्ये यश देखील आलेलं असावं. 1-2 1 क्रीडा निषेधांचं मी लक्ष वेधून घेतोय की आदरणीय अजयराव साहेबांनी की मार्मिक शब्दामध्ये थोडासा जी लय मिळाली होती ती थोडी राजकीय ढंगात मिळालेली होती. पण कबड्डीवर तुमचं नितांत प्रेम आहे दिसून आलं. पण नावाप्रमाणे तुम्ही ही जी स्पर्धा संपूर्ण केली असती असं आहे. ठीक आहे, पण अतिशय आम्हाला ऊर भरून आला की राजकीय क्षेत्रातील मंडळी आज संपूर्ण या ठिकाणी कबड्डीचं निवेदन आणि रनिंग कॉमेंट्री करू शकतो. तुम्हाला राजकीय क्षेत्रात नक्कीच उज्ज्वल यश आहे अशी आम्ही शोधायची प्रार्थना करतो. तथास्तु. उत्तर सुधीरजी या प्लीज सुधीर सावंतजी प्लीज जरा या. आणि मित्रांनो ही मध्यंतरामध्ये आपण खेळाडूंचा परिचय करून दिला जाणार आहे. लक्षात घ्या त्या 2 ते 3 मिनिटांमध्ये. आणि ज्यावेळी मला संजय बावधने यांनी आठवण करून दिली चिपळूणला स्वर्गीय इंदिरा गांधी स्टेडियमवर 2019 साली जी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा संपन्न झाली त्यामध्ये मुंबई शहर आणि चिपळूण आणि आपला रत्नागिरी जिल्हा म्हणजे मुंबई शहर जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा हे दोन्ही संघ अंतिम फेरीमध्ये आले होते. 38-29 गुणांनी तो सामना आपल्या रत्नागिरी जिल्ह्याने जिंकला होता. यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. ती माहिती करून देतो की संजय बावधने यांनी माझ्याकडे दबदबा निर्माण केला आहे आणि म्हणून प्रामुख्याने आपली 28 ते 4 आपल्या कल्याणला स्पर्धा आहे. आपली भेट होईलच त्या ठिकाणी. पण आपला हा जो संघ आहे रत्नागिरीचा आम्ही आता प्रशिक्षक आणि त्यांच्या व्यवस्थापकांची नावं जाहीर झाली, संघांची नावं जाहीर झाली, खेळाडूंची यादी आपल्याकडे अधिकृत आपल्याकडे आलेल्यानंतर नावं जाहीर करू शकत नाही. पण 12 खेळाडू निवडले गेलेले आहेत आणि म्हणून तिकडे सुद्धा खेळताना मग मुंबईच्या शहरचा संघ असो, मुंबई उपनगरचा असो, पुणे असो, नांदेड असो असे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्याच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा कोणत्या गटामध्ये आहे त्याप्रमाणे ते खेळ करतात. आणि म्हणून मी आज आपल्याला प्रशिक्षक म्हणून या ठिकाणी बाबा दामुष्टे आणि त्यांचे सर्व सहकारी काम करणार आहेत. आणि मी आज शोजाई मातेला मी आज साकडा घातला आहे. निगम साहेब 28 तारखेपर्यंत म्हणजे आपल्या उद्यापासून इथे कॅम्प लागेल सुद्धा आणि तो कॅम्प लागेल सुद्धा चांगले 12 खेळाडू या ठिकाणी निवडले गेलेले आहेत. आणि अशा माध्यमातून चांगला खेळ
2 खेळाडू बाद झालेले आहेत. 13-15-17 असा गुण फरक. 15 गुण चिपळूण, दापोली 17 गुण. मी पुन्हा एकदा मागे येतोय आणि या पद्धतीने एक चांगला खेळ आपल्याला मिळणार आहे. काही महत्त्वपूर्ण अनाउन्समेंट माझे सहकारी सुधीर सावंत या ठिकाणी करतील. धन्यवाद. धन्यवाद किशोरजी. रात्र खूप चढत चालली आहे तसे सामन्याची चालली आहे. मैदान क्रमांक 4 वरती अंतिम फेरीचा सामना पुढे गटाचा सामन्यामध्ये रंग भरले जात आहेत. आपण रसिक म्हणून ज्या सामन्याच्या जशा अंतिम सामन्याच्या सामना दापोली वर्सेस चिपळूण. याच्यामध्ये आता जसं किशोर सर म्हटले तसं राज्य अजिंक्यपद स्पर्धांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा जो दबदबा तयार झालेला आहे त्या दबदब्याला साजेसा करून अखेरच्या खेळाडूला जेरबंद करून समोरच्या संघावरती 2 महत्वपूर्ण गोल वसूल केले. दापोली संघ थोडासा बॅकफुटवर केला, मात्र चिपळूण संघ ज्या लौकिकासाठी नेहमीच ज्याचा बोलबाला राहिला आहे लौकिकास्पद खेळ चालला आहे. आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो गेल्या म्हणजे गंतव्यचा जो विजेता म्हणून रत्नागिरी जिल्हा होता ते बहुतेक खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळून गेले. आत्ताच्या अंतिम सामन्यामध्ये सुद्धा काही खेळाडू खेळत आहेत. याचा जर थेट अर्थ लावला आपण तर राज्य अजिंक्यपद विजेता संघ म्हणून ज्या संघाचे प्रतिनिधित्व करणारे जे खेळाडू आहेत त्या राज्यातल्या अव्वल खेळाडूचा खेळ आपण बघतोय. त्या अर्थाने एका राज्यस्तरीय स्पर्धेचा आस्वाद आपण घेतोय असं म्हणायलाही हरकत नाही. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण त्यातले दापोली असेल किंवा चिपळूण असेल दोन्ही संघांच्या संघर्षवर दापोली खेळ अशा सर्वच संघातून काही खेळाडू ते खेळून गेले. याही अंतिम सामन्यामध्ये काही खेळाडूंचा खेळ आपण पाहतो. सामन्याचा आस्वाद घेता घेता माझे मित्र श्री बाबा दावोष्टे यांनी एका अत्यंत महत्त्वाच्या घटकाकडे परत एकदा माझं लक्ष वेधून घेतलं आणि तुम्हापर्यंत त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी ही महत्त्वाची जबाबदारी माझ्या हातात दिली. खूप मोठ्या संख्येने येणारे जिल्हाभरातले संघ आणि जे पदाधिकारी म्हणून महत्त्वाचे घटक असतात सगळ्यांच्या या सगळ्यांच्या राहण्याची कुठल्या प्रकारची त्रुटी राहणार नाही याची काळजी घेतोय आमचा मित्र रुपेश तुझे त्याचेही आभार. जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा ही अंतिम टप्प्यात येऊन पोहोचते. तुफान उपस्थितीने रसिकेच्या तुफान उपस्थितीत सुरू असलेले हे सामने असतात. अंतिम सामना पुरुष गट या सामन्यानंतर या स्पर्धेची सांगता होईल, परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये हरला कोण जिंकला कोण हे महत्त्वाचं नाही. जिल्हा अजिंक्यपद निवड साधली स्पर्धा म्हणून त्याची गणना होते. जिल्ह्यातली सर्वात अव्वल स्पर्धा म्हणून त्याची गणना होते. सर्वच खेळाडू खेळतात, आपला अव्वल खेळ दाखवतात. 2 खेळाडूंची अनुपस्थिती रत्नागिरी जिल्हा खरं तर आम्ही सगळे चढ मिस करतोय त्या 2 खेळाडूंना. त्यांची आठवण पहिल्या दिवशी आपण केली होती, आजही मी तुम्हाला सगळ्यांना करून देतो. प्रो कबड्डीच्या आत्ताच्या 8व्या चालू असलेल्या 8व्या अंकामध्ये जे खेळाडू प्रो कबड्डीमध्ये खेळतात ते रत्नागिरी जिल्ह्याचे 2 सुपुत्र शुभम शिंदे आणि अजिंक्य पवार. योगायोगाला जर प्रो कबड्डी या आधी संपली असते अथवा ही स्पर्धा अजून एक 10 दिवस उशिरा सुरू झाली असती तर हे दोन्ही खेळाडू आपल्याला इथे खेळताना आपण बघू शकलो.
तरुण असून सुद्धा कुठल्या प्रकारे संयम धरून न देता आपल्याला दिलेली जबाबदारी अत्यंत जबाबदारीनं पार पाडणारे आमचे मुख्यमंत्र्याच्या उजव्या कोपऱ्यातले सर्व तरुण मित्र, ज्याच्यामध्ये भैया शेटे, ऋतुराज देवरुखकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांची सुद्धा कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. मित्रांनो, तुमचं सुद्धा खूप सारं कौतुक. कबड्डीच्या प्रेमाखातर कोण कुठपर्यंत पोहोचेल याचा काही नाही. मैदानाची पूर्तता होण्याआधी 3-4 दिवस आधी सहज फेरफटका म्हणून आम्ही जेव्हा इकडे लक्षात आलो तेव्हा एक व्यक्ती आम्हाला वारंवार इथं दिसली आणि खूप खोलवर ओळख करून घेतल्यानंतर असं लक्षात आलं की ही व्यक्ती तर देवरुख परिसरातली नाही आहे अथवा आमच्या संकेश्वर तालुक्यातली नाही आहे, परंतु इतक्या पोटतिडकीनं मातीच्या वरच्या थरापासून ते अगदी पाणी मारण्यापर्यंतच्या सगळ्या कामांमध्ये त्यांनी इन्व्हॉल्वमेंट दाखवली. अधिक खोलवर गेल्यानंतर असं लक्षात आलं की ज्याचा मूळ पिंड कबड्डीचाच आहे. कबड्डीसाठी ज्यांनी आपल्या आयुष्याची 30 वर्ष त्याच क्षेत्रामध्ये वेचली असे आमचे मित्र, या मंडळाचे खूप जुने मित्र आणि खूप जुने हितचिंतक मुंबई उपनगर जिल्ह्याचे कबड्डी संघटक, कुर्ल्याच्या नवमहाराष्ट्र संघ उपनगरातून खेळून की हा संघाचे एक खेळाडू म्हणून घटक, त्याचबरोबर पुढे जाऊन आपल्या नव्या उमेदीच्या सर्व तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करणारे उत्तम असे प्रशिक्षक, सध्या जागर क्रीडा मंडळ मुंबई उपनगर या मंडळाचे एक अविभाज्य घटक म्हणून कार्यरत असलेले आमचे मित्र हितचिंतक श्री संभाजी मागू यांना विनंती करतो आपण कृपया मंचावरती यावं आणि आपल्या प्रति मंडळाचा सन्मान व्यक्त होतोय, तो सन्मान आपण मोठ्या मनानं स्वीकारावा. खूप चांगलं काम आहे, कारण आपण बघतोय की मुंबईसारख्या उपनगरात एका खेडेगावात यायचं, आपल्याच जुन्या मित्रांना सहकार्य म्हणून त्यांच्या सोबत राहायचं, त्यांच्यासोबत मी प्रमोद जाधवराव आपल्याला विनंती करतो. कबड्डीचे ज्येष्ठ खेळाडू, ज्येष्ठ संघटक आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे ज्येष्ठ क्रीडापटू संभाजी माजकोळ साहेब यांचा आपण 400 पुष्पगुच्छ अशा स्वरूपामध्ये सन्मान करून झाला. कुठल्याही प्रकारचा मोठेपणाचा आव्हान आणता एक सामान्य खेळाडू असल्याची जाणीव त्यांनी इथं लपवून दिलेली आहे आणि आपल्या नव्या उमेदीच्या सर्व खेळाडू
एक छान असं दालन उपलब्ध करून दिलं. खूप खूप आभार संभाजी साहेब. मी परत एकदा आठवण करून देतो मित्रांनो, आपल्या मंडळासाठी जीवाचं रान करून या स्पर्धा आयोजनामध्ये खूप मोलाचं सहकार्य करणारा आमचा प्रिया शेटे पुष्कर, त्या नव्या उद्योग चालण्याच्या तयारीत आहे. आपल्या देवरुखवाशांसाठी एक खुशीची बात अशी आहे, श्री मेडिको नावानं आपण एक नवीन उद्योग चालून सुरू करतोय. शिवाजी चौक देवरुख वैभव हॉटेलच्या शेजारी. मेडिकलचं वैशिष्ट्य आहे जेनेरिक औषधं तर आहेत, परंतु त्याबरोबर ब्रँडेड आणि आयुर्वेदिक अशी औषधं आणि गोरगरीब जनतेसाठी ज्यांना परवडणाऱ्या दरामध्ये अर्थात 10% डिस्काउंटच्या स्वरूपामध्ये सवलतीच्या दरामध्ये ही औषधं आपल्याला उपलब्ध होतील. आपण सर्वांनी लाभ घ्यायला हरकत नाही. आपलाच एक तरुण होतकरून मित्र आहे मंडळाचा कार्यक्रम. एका विशेष गोष्टीकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधतो. वातावरण तापलेलं असतं, खेळाच्या स्पिरिटमध्ये खेळाडू असतात आणि जसं किशोर सर म्हणाले तसे खेळायचं जिंकण्यासाठीच असतं. ही जी ऊर्जा आहे ती नेहमी खेळाडूमध्ये असलीच पाहिजे. ती उर्मी घेऊनच तुम्ही मैदानात उतराल तरच त्या चुरशीला साजेसा खेळ करू शकाल. परंतु एक घटक असा आहे की ज्याला न्यायाधीशाची भूमिका बजावून समतोल असे निर्णय द्यायचे असतात. किंवा एक निर्णय देत असताना एक खुश असतो तर दुसरा नाखुश असतो. अशा आमच्या सामनाधिकाऱ्यांची भूमिका चांगली पकड होते मध्यवर्ती क्षेत्रामध्ये. आणि म्हणूनच मी मगापासून म्हटलं की एकाच एकाच्या चुरशीच्या पकडी होत आहेत, चुरशीच्या चढाया होत आहेत. याच्यामध्ये आमच्या सामनाधिकाऱ्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. फार चांगली आणि दर्जेदार अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. समतोल असे निर्णय घेऊन एक वस्तुनिष्ठ निर्णयाची प्रचिती मैदानावरती दिसते आणि एका अंतिम सामन्याला साजेसे निर्णय घेऊन सामनाधिकाऱ्यांनी उत्तम असं समतोल साधले. अभिनंदन. या स्पर्धेच्या आतापर्यंत सर्वोत्तम चुरशीने हा सामना खेळला जातो. ज्या उत्कंठेची प्रतीक्षा आयोजक म्हणून आयोजकांना असते, प्रेक्षकांनी थोडं मैदानावरती खेळाडूला कुठल्या प्रकारचा व्यत्यय आपल्या आवाजाने आणि अन्य कृत्याने ओळखण्याची काळजी घेईल. त्या चुरशीच्या उत्स्फूर्ततेची अपेक्षा आणि प्रतीक्षा असते आयोजक म्हणून. अभिजित शेटे, सागर शेटे, बाबा दामोशे, सचिन कानेरकर सारखे आमचे जे कबड्डीतले दिग्गज आहेत ते आयोजकाच्या भूमिकेत आहेत. आज तंतोतंत त्यांना माहिती आहे कुठल्या प्रकारचा सामना या सगळ्या आयोजनामध्ये चार नाव आहे. आजची शिखरावर पोहोचवणारी चुरस आतापर्यंत झालेल्या स्पर्धेतले सर्वोत्तम चुरशीचा सामना आपण बघतोय. अर्थात तो अंतिम सामना आहे. अंतिम सामन्याला साजेसे दोन जिल्हेबळ सगळं समोरासमोर टाकल्यानं आपल्याला अंतिम सामन्याची मजा तितक्याच ज्या अपेक्षेला आपण या स्पर्धेमध्ये सामने बघण्यासाठी आलेलो तितक्याच अपेक्षेला खरा उतरताना.
देवरूखमध्ये उत्तम काम करणाऱ्या काही व्यक्ती आणि संस्थांचा शानदार गौरव सोहळा किंवा सत्कार सोहळा काल या झाला. दापोली सगळ्या शानदार अशा सुपर टॅकरचा नजर आपल्याला बघायला मिळाला. प्रेक्षकांचं भरभराट मनोरंजन या रंगाने हातात ही कधी कपडीची रचना व्यक्ती आणि संस्थांचे जे सर्वोत्तम कामगिरीसाठी जे सत्कार घडवून आले त्याच्यामध्ये दोन महत्वाच्या व्यक्तींचा नामोल्लेख काल राहून गेला. राजू काकडे हेल्थ अकॅडमी या अकॅडमीच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या या सगळ्या जे डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये काम करणारे अग्रणी असलेल्या मित्रांमध्ये सर्वात अग्रेसर असणारे असे आमचे दोन मित्र, ज्याच्यामध्ये काल आलेले सगळेच व्यक्ती सन्मानाला पात्र होते. परंतु आमचे दोन मित्र या सगळ्या मंडळींचे इथे येऊ शकले नाही, कारण ते सामनाधिकारी म्हणून काम करत होते. पैकी एक श्री राजा गायकवाड आणि दुसरे आमचे अण्णा बेर्डे. हे दोन्ही मित्र आमचे सर्व मित्र येणार त्यांना आजूबाजूला कोणत्या प्रकारचे विषारी बिनविषारी अशा सापांच्या शोधात अथवा नागरिकांमध्ये जे भय असतं सापांबद्दल ते भय दूर करण्यासाठी तात्काळ मदतीला धावत असतात. या दोन्ही मित्रांचा मी गौरवपूर्ण उल्लेख या मंचावरून जाहीरपणे करतो. या स्पर्धेमध्ये ते सामनाधिकारी म्हणून भूमिका बजावतात. तुमचं खूप खूप कौतुक राजा गायकवाड आणि श्री अण्णा बेर्डे. राष्ट्रीय स्पर्धा खेळणारा असा भूषण कुलकर्णी दोन्ही प्रशिक्षक दिग्गज, त्यामुळे सामना तितक्या चुरशीला. कोण जिंकेल हे आत्ताच्या क्षणी आपण सांगू शकत नाही. अशा स्वरूपात तंतोतंत चाललेला सामना, साजेशी अंतिम लढत. कपडे लटकवले समोर समोर वाटत कपडे लटकवले विकायला तोंड दिसतच नाही तुला.
फक्त हा बोल कुठचे ना बाहेर गेला ना पण आता त्याला लवकरच येत नाही स्वतःच्या मस्तीने गेला तो बाहेर लक्षात लागू शकतो शेवटच्या 2 मिनिटांचा खेळ सामनाधिकारी संतोष पावले यांनी पुकारलेला एकदम लक्षवेधी लढत चालली आहे मैदानामध्ये 4 वरती सामन्याचे अंतिम घटक सुरू आहे स्कोरबोर्ड आपण सगळे जण बघतोय फक्त 1 गुणाच्या सरशील शनिवारच्या विश्रांतीसाठी थांबलेला सामना पुन्हा एकदा सुरू होतोय पूर्ववत सामना सुरू होताना अंतिम काही क्षणांचा खेळ सुरू आहे आपण कंटात प्राण आणून आपण हा सामना बघूया पूर्वच्या चढाई आणि चांगल्या पकडी या सामन्याचे रंगात लोकांना घेऊन ठेवले या संपूर्ण स्पर्धा आयोजनातला अत्युच्च क्षण असं म्हणायला हरकत नाही ज्यामुळे चुरशीच्या सामन्याची आणि कबड्डीच्या चुरशीची अपेक्षा आयोजकांनी केली होती ती चुरस आपल्याला अंतिम क्षणी पाहायला मिळाली मनोमन केलेल्या कष्टाचं चीज झालं शेवटच्या बेटाचा खेळ सुरू आहे संतोष पावणे यांनी जाहीर केलं शेवटच्या बेट अशी स्थिती असायला हवी शेवटच्या क्षणापर्यंत निर्णय सरी करेल ना पकडलं नाही आता गेम फिरेल ज्या पद्धतीचा गुणाफलक आपल्याला समोर दिसतो त्या आयोजकांच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा होती प्रेक्षकांनी अनौपचारिक जिंकण्यास आपल्याला लक्षात